नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात पेरनेम लाईव्ह. अभि आता म्हाका सांगा, ही तुम्ही आता रोजां लायतात पळय, ही केन्ना जातली अंदाज? दसऱ्याक तयार जातली. आता कितली लायताल्यात रोजांची हे झाडां? 2000 सुमार. 2000 लायताल्यात. हेतून तुम्ही समाधानी आहात? हे वेगवेगळे प्रयोग करतात तुम्ही शेतान, आम्ही पळयतात. बरें दिसता आपल्याक चल. आनी तितून म्हणून सबसिडी सगळे ते तेंच्यांनी म्हणटा तशें हेल्प करता तशें. आता प्रत्यक्ष आम्ही पळयता सगळे ऑफिसर, कृषी ऑफिसर तुमच्या शेतान येयले आणि तुमकां गायडन्स करता. हेच्या पयलीं ऑफिसर येताले अशें केन्ना गायडन्स करताले शेतकऱ्यांक? फर्स्ट टायम इतके सगळे जाण येयले तेन्ना आनीक मातशें बरें दिसलें. आनी तेंच्यांनी हें केलें की बाबा कशें कितें करप, कितें केल्या उपरांत कशें जातलें, सगळें तेंच्यांनी हें केलें. येस, थँक्यू. सॉफ्ट ड्रिंक हाडूंक जाय आसलें. बघ वाली करून इतकी जागा दवर बघ, इतकी अशी जागा दवर वाली करून मशीन म्हणून म्हणा करू. कुठे ये असं घे, ह्या वाटे अजून ये. हां आता पायाकडे मार बाहेर व्हॉणक म्हणजे त्या वाटेन सुटा होया मशीन. तुझ्या फाटकडे सुटा होया मशीन थंयसून 1.5 मीटर व्हाया, 1.5 मीटर बसतात ना. हां मशीन सुटताना मागे झाला न्हू. सो मागीर हेजे पॉलिनेशनाक बी प्रॉब्लेम जाता. पयलीं जर स्पेस आसली जाल्यार पॉलिनेशन टायमार जाता आशिल्लें. भोंवपाकूय मेळना न्हू. पॉलिनेशन नॉर्मली हनी बीज करता नाल्यार किडे करता, तांकां ते भोंवपाक मेळटा, क्रॉस जावपाक जाय न्हू. आतां दादलो बायल फुलत उरले फुडले. ते व्हिडिओ घेतले तुझ्या 2च मिनिटाचा. सोनियाकच फोन करता. हे केले थोडे थोडे
असो नाही एका काल ते वाली घातल्या रे परत सध्या फोटो दिवंक ना तुला वालीचे खंय मागीर तू हय दवरपा कंपनीन दवरपा त्यांच्या कंपनी टायम पावसान बरे आमचेर उपकार केले हांव हांगा पेडण्या बट नेट हय हेटी नाही मारूं बेल येल्लो हो पडलो पयलींचे सुरवातीचे ना आलीच झालं ते बरे कळालं हो फर्स्टच मस्त हे झालं एकूच एक बाकीचे ओके ही बुणू राधिका काय गावठी बेल ना ना ग्रीन कलरांचे घातले हो ना सात शिरो घातला म्हणजे घातले बड्डे आता थोडे घातले बाण्यातून परत बी हाडलेले नाही ते झालेच ना या आता फर्स्टच कसं बेगिना फुलता मग पण गोळा नरक लहान असतानाच सांगते डॉर करायचे बेगाची फाल्यां पूर्ण लागा ना रे ना पण पानं येल्लो येल्लो आलीच झाली ह्या 4 दिवसांत एका स्प्रे जाय बी हय हय ते पावसाक ल्हान ते दिसते हेका लागून घेतलेलो हांवें स्प्रे त्या वेस्ट यो आयता भाभी माती बरी घाल पहिली लावपाचे 2-4 लाख हा नमस्कार आम्ही हे सागर यो एक लाईनच झाडलं काय मरे हे शुभम तू दिसत नाही तू यो सर बाटले ना जाल्यार बघ बिसलेरी ते तोंड बी वयर दाखय एका होमवर्क दाखय अरे सागर हा सर पुढल्या सीझनान म्हणजे फेब्रुवारी उपरांत तुम्ही हे सगळे परत मे महिन्यात आम्ही हेल्थ जास्त तवशिबी फेब्रुवारी झाला थंडी सोपली ही मागेर करपाक त्या टायमार थंडीच्या टायमार आम्ही ते वॉटर मिलनाची चाय करता पण हांगा तुम्ही उदक कमी असता न्हू खूप कमी असता करता ते कितले दीस उरता मार्च मेरेन पण मेळना म्हणून प्रॉब्लेम उदकूच आसता ते आम्ही असे स्टोरेज केलेले वयर काढून आता मग ते ऍक्च्युली आता म्हणलं ते स्टोरेज वयर काढून म्हणतात वयर एक व्हडलो स्टोरेज करपाचो 10 बाय 10 जणांसाठी एका टायमार 1 लाख लिटर उदक उरतले ते कशें जातले ते तुमचे भितर वयतात न्हू आयज थोडे उदक ये बाबा तुम्ही नाचताना होता ह्या आयटीची तरी ओळ जावन ह्या आयटीची ते आम्ही आता घातले ना तशी ही मूळ केलेली सबन लहान ती पावसाळ्यात उदकूच घेत जायना ऍडजस्ट जायना मेळना म्हणून सायडीची मागीर कितें केलें हेंच्यांनी ऍडजस्ट पावसाळ्यात म्हणून हेंच्यांनी कितें केलें सोमतेच दोशी भरली हे वयली वयलीच नागरलेले हिची माती मेळटा हे आता घालतले आम्ही नांगरून आतांय नांगरतले आनी सबन फूल भंय घालतले सारे घालतले आणि त्याचे बरं वाटतले तेन्ना सबन लायन सबन फूल हेतून तो मिनी टिलर कित्याक थोडी ना पावस चिकट मेळटा मातशी गॅप दवरपाचें मिनी टिलर भोडपाचो ती माती काडपाचें भर दिवपाची पावस नासतना करपाची ते पावस नांगरले तिके लोडग्यांक मातशें नांगरले आनी मदल्यान तिके माती हें करून घातले भर दिल्यार तेच करप डिस्टन्स लांब दवरपाचें आनी मिनी टिलर तेच भोड काम करता नाल्यार ती नोंदणी घालून सोंपची ना परत येस सर
त्या खातीर ते आता पक्षाने खाल्ले म्हणटा न्हू. हय अशी सगळ्याक खाल्ल्या तेंच्यांनी तिकीट कडेन कितें करता पयलीं एक बानो असो करता येदो इक्के हायटीचो रेज बेड करपाचो, गादी वाफो करपाचो, हां रुंदीक एक 1.5 फूट सुमार चड सुद्दां केल्यार जाता. आनी तेजेर बी घालपाचें. कितें जाता ही मुळां भायर सरले ते तरी तेका भायर सरता तितून ती धवी मुळां आहा पळय ती गरजेची तुजें उत्पन्न वाडोवपाक. दुसरी गजाल कमी उरले न्हू जाल्यार तुजे सादारण 20 दीस प्रोडक्शनाचे कमी जाता. तेचे आता म्हणजे आमी 70 दीस म्हणटा न्हू ते 65 दिसांनी सोंपतले. आणि अशें जर केलें जाल्यार आनीक 20 दीस वाडटले म्हणजे 90 दीस तरी 3 महिने सादारण क्रॉप उरता. 3 महिने म्हणजे सादारण तुमी चिंतता तेतून 30% प्रोडक्शन तुमकां चड मेळूंक शकता. म्हाका सांग आता तेचेर आमी माती घातली जातली आता करून काय जावपा ना. फुडल्या सिजनाक तुमी प्लॅन दवरात. डायरेक्ट गादी वाफत करपाचो आनी भितर घालपाचें. तुमकां शेण बी कितें घालपाक ते बरें पडटलें. हय एक्चुअली घातलेले हरशीं म्हणल्यार बारीक बारीक म्हणले ना सकयल जाले न्हू तितके मुळां जमणीन तितके झाड तुमचे बरें म्हणजे डेव्हलप जायत रावतले. ती आसा न्हू रे. हय फुडल्या फावटी सॉयल टेस्ट करुया. एकदां आमी गेल्या पयल्या फावटी केल्ले आमी लास्ट गेल्या वर्सा म्हाका ते सॉयल टेस्ट मशीन सुद्दां दिल्या तेणी ते हेचे तो सॉयल मॉइश्चर इंडिकेटर. म्हणजे ते कितें जालें ते हें जाता मॉइश्चर जाता पळय तेका ना मायक्रोन्युट्रियंट कमी दिसता ते मातशें एकदां पळय जाणा सूर्यप्रकाश येवच्या पयलीं म्हणजे 6:30-7 स्प्रे मारपाचो. तेच्या उपरांत मारपाचो ना. तेचे भितर जी कीड आहा न्हू ती रातची एक्टीव असता आणि सकाळी सूर्य म्हणजे दीस जावच्या पयलीं भितर वयता. तुमी हेजे वयर जर स्प्रे मारलो जाल्यार तेजो इफेक्ट जावचो ना. ट्राय करपाचे 7:30-8 भितर स्प्रे मारपाचो मागीर हे कमी जातले. पण हे नॉर्मल आसा. हो किडो आहा न्हू तो उरता भितर. ही बरी आसा पळय गोण्याची मेळटा ती कितली तो किमती लागता आणि हो सगळं हार्वेस्ट काल आयज चालू सकाळी काढले. सकाळी काढला एवरी मॉर्निंग काढता आमी. हे इले हे आयले हे एका फळ आहे सेकंडरी. भेडो मला लहान असतो आमचे रवी आणि तांची मिसेस श्रेया नाईक वेगवेगळ्या पद्धतीने हांगर पालेभाजी करतात, वेगवेगळी फुलां लायतात. आणि आम्ही पळयता जेन्ना ऑफिसर कृषी ऑफिसर असता तेन्ना शेतान जर आयले आणि शेतकऱ्यांक जर गायडन्स दिले जाल्यार खूप शेतकरी असे वेगवेगळे शेती करूंक शकता. तुमका अनुभव काय आणि सरकारचे वेगवेगळे योजना असतात ते शेतकरी कडे पावनात काय शेतकरी फाटी सरता हे योजना घेवपाक? सर तुमचे म्हणणे. नमस्कार. आयज आमी आसा रविकांत नाईक यांच्या फार्माचेर. यांचे फार्म तुम्ही पळोवपाक गेल्यार चडशी वेजिटेबल क्रॉप जशे तुम्ही दोडगी म्हणात, तवशी म्हणात, वाली म्हणात हे तेंच्यांनी लागवड केल्ली आसा. गेली साधारण 5 वर्सां ह्या वेगवेगळ्या तरेचे भाजयो ते लायतात. ते सोडून ते मॅरीगोल्ड लायतात. मॅरीगोल्डाचे उत्पन्न तेंचे बरें आसा. विषय कसो जाला शेतकऱ्याक तशें पळोवपाक गेल्यार शिकोवपाची गरज ना की तेणे शेत कशें करचें, पूण थोडेशे गजाली भितर ऍड केल्या उपरांत ते प्रॉफिट कशें जावंक शकता हेच्या बद्दलचे डिस्कशन साधारण 6 म्हयन्या पयलीं आमचे जालें. विशय आशिल्लो ह्या सिजनान
आमचे पक्षी जे असतात ती फळां खातात, ते तुम्ही थोड्या प्रमाणात पळोवपाकय शकता, वाली जसे खाल्लेले असतात जाल्यार ते कशे कंट्रोल करप, कित्याक एकदा जर तेजो जो लॉस आसा तो तुम्ही पळोवपा जाल्यार पक्ष्यांनी लॉस जो आसा तो पावसाच्या सिजनान चड जाता. मॅडम म्हणटाली गिमाच्या दिसांनी होच प्रॉब्लम आसूं शकता, तर त्याच्या खातीर कितें करचें, तर त्याच्या खातीर डिस्कशनासून म्हाका हांवें ताका सजेस्ट केलें की आमी ताका एंटी बर्ड नेट लावया. एंटी बर्ड नेट लावपा खातीर गव्हर्मेंट सादारण 25 रुपया स्क्वेअर मिटराक दिता. चडान चड एखादो शेतकार 2 हेक्टर पर्यंत ते करू शकता. याचो फायदो असो जाता की एक्चुअली ते मल्टी सिजन तुमकां वापरपा जाता. साधारण त्याचो 50,000 रुपया 2 हेक्टराक खर्च आसूं शकता, तितूंतले 25,000 गव्हर्मेंट दिता. ते सोडून एडिशनल येता हो तुम्ही पळयला आसतलो, हो स्ट्रक्चर, ताका एक स्ट्रक्चर गरजेचो आसा. हो परमनंट स्ट्रक्चर जर एखादो शेतकार करता जाल्यार त्याच्या खातीर आमी सपोर्ट करता. ते सोडून आता ह्या सिजनाक आता आयज जशे मॅरीगोल्ड लायतले, ते मॅरीगोल्ड लागवडी खातीर आमी सपोर्ट करता. आमच्या आत्माच्या मार्फत आमी वेगवेगळे नर्सरीज तयार केल्ले आसात, जे नर्सरी मॅन त्यांच्या कडल्यान ह्या तरेची सिडलिंग शेतकऱ्यां खातीर अवेलेबल आसा. भाजयेचे बी डिपार्टमेंटा कडेन अवेलेबल आसा, थोड्या प्रमाणात तेंच्यांनी ते लायिल्ले आसा. तुम्ही पळोवपाक गेल्यार आनी एक विशय आशिल्लो जो तांकां गेल्या वर्सा चड करून नोटीस जालो की पेडण्या भागान वायल्ड बायसनाचो प्रादुर्भाव हो चड जाल्लो आसा. जंगल वाडल्या कारणान आनी जंगल बाकीचे डेव्हलपमेंट एक्टिविटी आसल्या कारणान गांवाच्या दिसांनी ही जनावरां येता. फेन्सिंग केल्या उपरांत साधारण नॉर्मली 5 ते 6 फुटाचे फेन्सिंग चलता, पण ही जनावरां आसा एका 6 फुटाचे वयले फेन्सिंग जाय. आता हे फेन्सिंग तुम्ही पळयशात जाल्यार साधारण 7.5 फुटाचे फेन्सिंग आसा. आणि जसे शेतकार सांगता तसे जनावर भितर येयल्ले तेंच्यांनी अजून नोटीस करूंक ना, कित्याक जी फेन्स आसा ती त्या जनावरांच्या हायटीच्या वयर आसा. तर तो एक तांकां फायदो जालो आणि ते फेन्सिंग करपाक गव्हर्मेंट तांकां सबसिडी दिता, म्हणजे शेतकऱ्यांक सबसिडी दिता. आमचे कडेन कशें आसता, एखाद्या टायमार अवेरनेसाचो विशय आसत, पण तो विशय आमच्या आत्मा टिमी कडल्यान आमी म्हणजे फुडें व्हरपाचो प्रयत्न आसा, जेणे करून प्रत्येक शेतकऱ्याक आमी कदाचित एखादी गजाल सांगप शक्य नासत, पूण तीच गजाल एखाद्या व्हिडिओ रुपान, जशें आयज आमी ह्या फार्मार आयले जाल्यार ह्या शेतकऱ्यान कितें केल्लें आसा हो जर हेचो प्रसार आमी केलो जाल्यार अजून थोडेशे शेतकार हेका जॉयन जावंक शकता. पळोवपाक गेल्यार हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन चडशी व्हेजिटेबल प्रोक्यूर करता, ताका ठरले रेट आसा, म्हणजे गव्हर्मेंटान पयलींच ठरयल्लें आसा की 30 रुपया किलोन तुमकां तुमची तवशी गेली वयतली. मार्केटान भले तेजो रेट 20 रुपया आसल्यार सुद्दां शेतकऱ्याक 30 रुपयानच मेळटली. तशेंच प्रकारे तुम्ही भेंडो पळयशात जाल्यार भेंडो सुद्दां 50 रुपया हो रेट आसा, आणि तुम्ही मार्केटान पळयशात जाल्यार 35 ते 40 रुपया पर्यंत भेंड्याचो रेट आसता. हांव विकपाचो म्हणटा जाल्यार शेतकऱ्याक ह्या तरेन गव्हर्मेंट तसो सपोर्टय करता. बाकीच्या बाबतीन ड्रीप इरिगेशन केले, इरिगेशनाच्या बाबतीन सुद्दां ड्रीप इरिगेशनान सुद्दां आमी ह्या पर्टिक्युलर शेतकऱ्याक आमी सपोर्ट केल्लो आसा. मशिनरी घेवपाक तुम्ही तुमच्या फाटल्यान पळयल्यार आमचो मिनी टिलर आसा, हो घेवपाक सुद्दां आमी सबसिडी दिता. शेतकऱ्यांनी ज्याची इच्छा आसा आणि जेका अशें म्हणत की नॉलेज मातशी कमी आसा जाल्यार तेंच्यांनी अवश्य आमच्या एग्रीकल्चर ऑफिसान विजीट करची, जेणे करून आमचे ऑफिसर आसा, आमचे स्टाफ आसा ते तांकां योग्य ते गायडन्स करतले. शक्य जालें जाल्यार तेंच्या फिल्डार विजीटय आमी प्लॅन करू शकता. येस, धन्यवाद. ओके. हांव ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर पेडण्या झोनल एग्रीकल्चर ऑफिसर हांगा काम करता. आयज जे आमी आहा ते रविकांत नायक यांच्या फार्माचेर चिवयवाडा विर्नोडा फाटली 5 वर्सांनी त्यांनी वेगवेगळे जे व्हेजिटेबल्स, खास करून व्हेजिटेबल्स आणि फ्लॉरिकल्चरान मेरीगोल्ड हेची लागवड केल्ली आसा. आणि आमी जर हांगा पळयत जाल्यार तिणी सिस्टमॅटीक पद्दतीन जी लागवड केल्ली आसा ती जावं भेंडी नाल्यार वाल जावं काल्ली जावं अशे वेगवेगळ्या आमचे व्हेजिटेबल्स प्रोडक्ट्स त्यांनी केल्ले आसा. आनी हे चडशे करून तो ऑर्गेनीक पद्दतीन तो हांगा करता. आणि आता त्यांनी सायटीन जर फाटल्यान पळयलें जाल्यार आमी मेरीगोल्डाक जागो दवरलेलो आसा. फाटल्या वर्सा त्यांनी 2000 स्क्वेअर मिटर एरियन मेरीगोल्ड लायिल्ली आणि तेतून ताका रिटर्न्स आणि प्रोडक्शनूय बरें मेळ्ळें. त्याच पद्दतीन तो ह्या वर्सा मोटिवेट जावन त्यांनी ग्रावंडनटा खातीर सेपरेट एक प्लॉट्स दवरलेलो. आयज पेडण्या भागान
पयलीं 15 वर्सां जर पयलीं पळयलें जाल्यार ग्रावंडनटाचें तशें प्रोडक्शन भरपूर आसलें. आयज खंय तरी तें कमी जायत आसा. त्या मोटिवेशनान तेणी ग्रावंडनटाची लागवड करपाचें ठरयल्लें आसा. पावस कमी जालो आनी तो आतां रायट टायम आसा ग्रावंडनटा खातीर. अशे वेगवेगळे थ्रू आउट द इयर म्हणजे खरीफ आणि रब्बी सिजनान तो व्हेजिटेबल्स घेता. आता जर लास्ट इयर तेणी वॉटरमेलन सुद्धा केल्ले आसा. चिली तो कल्टिवेशन फाटली खुबशीं वर्सां करता. अशे नवीन प्रॉडक्ट्स ब्रोकोली सुद्धा तेणी ह्या प्लॉटान घेतली आसा. सो मोठे इनोवेटीव फार्मर आसा तो आनी तेचे कडल्यान खुबशे गोश्टी आमकां शिकपाक मेळटा आनी बाकीच्या फार्मरांकूय तेचे कडल्यान शिकपाक मेळटले. सो चडशा फार्मरांनी तेंचे प्लॉट विजीट करपाचो. तशेंच बाकीचे प्रोग्रेसीव फार्मर आसा श्रीराम साळगांवकर, उदय प्रभुदेसाय, राजाराम मावळणकर हे त्या वेगवेगळ्या क्षेत्रांत बरेचशे पेडण्या भागांत तरी काम करता. सो बाकीचे शेतकार आनी यूथ जर फार्मर आज खंय तरी फुडें सरूंक सोदतात जाल्यार अशा फार्मरां कडेन तेंच्यांनी विजीट करपाची आनी तेंचे कडल्यान गोश्टी शिकोवन घेवपाची. कित्याक फार्मर हो खरो एग्रीकल्चरचो सायंटिस्ट जावन आसा आनी तेचे कडल्यान आमकां भरपूरशे गोश्टी शिकोवंक मेळटा. आमी ऑफिसान काम केले तरी आमी सुद्दां तेंचे कडल्यान खुबशे गोश्टी शिकता. सो अशेंच फार्मरांनी पेडण्याच्या फुडें सरचे आनी जी पडीक जमीन जी आहा ती आमी कल्टिवेशनान हाडची. आमचे कडल्यान जो सपोर्ट जाय पडटलो तो आमी अवश्य तांकां करतले आनी पेडण्याची खंय तरी शेती फुडें सरत रावची. येस, थँक्यू.